जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर पनीर रोलची रेसिपी नक्की ट्राय करा. सोपी आहे. बनवणं खूप सोपं आहे. वरून लच्छेदार पराठा आणि आतमध्ये ज्युसी पनीर दोघांचं कॉम्बिनेशन या रोलच्या टेस्टला खूपच अमेझिंग बनवतं. चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी 2 चम्मच घट्टसर असं दही घेतलेलं आहे. यामध्ये थोडासा एक छोटा चम्मच चाट मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट घेतलेलं आहे. आता हे आपण फेटून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं स्पूनच्या साहाय्यानं. एकत्र करून झालं की आपलं जे पनीर आहे स्टफिंगसाठी आपण वापरणार आहोत. तुम्हाला वाटेल तर तुम्ही त्याचे उभे काप करू शकता, लांबसर काप करू शकता किंवा छोटे-छोटे कापसुद्धा करू शकता. असे मी कट करून घेतलं आहे. मी छोटेच काप केलेले आहेत. या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. दह्याचं कोटिंग त्याला पनीरला यायला पाहिजे. असं आपण मिक्स करून घेतलं छान, की हे थोडा वेळ आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता आपण कणिक मळून घ्यायची आहे. 1 वाटी गव्हाची कणिक, 1 वाटी मैदा, यामध्ये थोडंसं मीठ. मैदा वापरायचा नसेल तर 2 वाटी कणिक वापरा. यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान मिक्स झालं की थोडं पाणी वापरून त्याचं आपण कणिक मळून घ्यायची आहे. जशी आपण चपातीची कणिक मळतो ना, त्याप्रमाणे इथे मी कणिक मळून घेत आहे. पाणी टाकताना आपल्याला अंदाज घेत पाणी टाकायचं आहे कणिक मळेपर्यंत. याचा पराठा तुम्ही लगेच बनवू शकता किंवा थोड्या वेळाने 5-10 मिनटं कणिक छान झाकून ठेवून 5-10 मिनटानंतर पराठा बनवला तर तो आणखी छान बनतो. त्यासाठी आता ही कणिक मळून झाली आहे. मी याच्यावर झाकण ठेवून 5-10 मिनटं हा झाकून ठेवणार आहे. म्हणजे त्याचा पराठा छान लाटला जाईल. आता 5 ते 10 मिनटानंतर परत मी एकदा ही कणिक मळून घेते आणि याचा एक छोटा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटायचा आहे. या कणकेचा गोळा खूपच छोटा नाही बनवायचा, थोडा मोठाच आकाराचा आपल्याला घ्यायचा. यानंतर चपात्याच्या आकारात आपण गोल लाटून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावायचं आहे आपल्याला लाटताना. कोणत्याही आकारात तुम्ही हा लाटू शकता, कारण नंतर आपण ह्याला परत रोल करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण कोणताही आता आकार देऊ शकतो याला. मी गोल आता आकारातच लाटून घेतला आहे. सर्व बाजूने आपल्याला आता छान लाटून झालं की ह्यावर आपल्याला तेल लावायचं आहे आणि वरून थोडीशी कणिकसुद्धा स्प्रेड करायची आहे. आता मी ब्रशच्या साहाय्याने सर्व बाजूने तेल लावून घेते. छान सर्व बाजूने तेल लावून झालं की याच्यावर थोडी सुकी कणिक स्प्रेड करून घ्यायची. थोडीशी कणिक स्प्रेड केली की आपल्याला याचा एक कोण्याला पकडून समोर आणि मागे असं फोल्ड करत जायचं आहे. समोर आणून सर्व लेयर्स चिकटवून घ्यायच्यात आपल्याला, जसं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. जसं आपण पेपर फॅन बनवतो ना, त्याचप्रमाणे असंच आपल्याला फोल्ड करत जायचं आहे. लज्जा पराठा बनवणं खूप सोपं आहे. चपातीला आपण तेल आणि कणिक लावून घेऊन ह्याला फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्ही एंडला पकडून शेवटी आपल्याला ह्याचा गोल करून घ्यायचा आहे आणि शेवटी प्रेस करायचं आहे. प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे वेगळं होणार नाही. आता ह्यावर थोडीशी कणिक लावून चपातीच्या आकारात गोल लाटून घ्यायचा आहे. हा आपला आता थोडीशी आपल्याला सुकी कणिक लावून घ्यायची आणि जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. आणि ह्याच सेम प्रोसेसने आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत. येथे मी 2च पराठे बनवून घेणार आहे. आता ह्याचप्रमाणे छान असे गोल आकारात चपातीच्या आकारात आपण हा लाटून घेऊ. कुठं जाड कुठं बारीक असं न लाटता सर्व बाजूने समान लाटून घ्यायचं, म्हणजे कुठं जाड कुठं बारीक राहणार नाही. छान गोल आकारात आपण लाटून घ्यायचे पराठा. मी एकदाच 2 पराठे बनवून ठेवते.
छान आपला गोल आकारात पराठा लाटून झाला आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्वच पराठे लाटून घ्यायचे आहेत। पराठ्याचं स्टफिंग बनवण्यासाठी एका कढईत तेल गरम करा। आता आपण यावर थोड्याशा भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। मी येथे कांदा बारीक उभा चिरून घेतला आहे, एक शिमला मिरची घेतली आहे, एक टोमॅटो बारीक उभा कट करून घेतला आहे आणि पनीर सुद्धा मी मॅग्नेट करायला ठेवलेला आहे। आता भाज्या यामध्ये टाकून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। थोडंसं मीठ टाकून परत आपण ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। चवीनुसार मीठ तुम्ही येथे टाका, कारण की आपण मीठ आधीसुद्धा वापरलेलं आहे। यामध्ये मटारसुद्धा मी टाकून घेतला आहे, तो पण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्या भाज्या सर्व शिजवून घ्यायच्या आहेत तेलामध्येच। यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता, शेजवान सॉससुद्धा वापरू शकता। सॉस वापरायचा नसेल तर असं मॅग्नेट करून तुम्ही यामध्ये दह्यामध्ये थोडंसं आपण पनीर मॅग्नेट करून टाकायचं आणि थोडासा टोमॅटो सॉस टाकायचा, त्यामुळे सुद्धा छान असं आपलं ज्युसी पनीर तयार होते, स्टफिंग छान ज्युसी तयार होतं। मी येथे 150 ग्रॅम पनीर बारीक कट केलेलं ते टाकून घेणार आहे आता यामध्ये। आता हे टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं 1 ते 1.5 चम्मच टोमॅटो सॉससुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं, यामुळे आपलं जे स्टफिंग आहे हे थोडंसं ज्युसी तयार होतं। आपलं हे स्टफिंग बनवून तयार आहे। आणखी 1-2 मिनटं आपण हे शिजवून घेऊ आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। ह्याला थोडं थंड करून घ्यायचं, तोपर्यंत आपण पराठे भाजून घेऊया। तवा गरम झाला आहे, त्यावर थोडं ऑइल लावून पराठा त्यावर टाकून घ्यायचा आणि दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचा। आता दोन्ही साईडने छान आपण हे पराठा आपला भाजून घेऊ। थोडासा भाजत आला की याला छान आपण वरून ऑइल लावून घ्यायचं। पराठा भाजताना आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम टू हायच ठेवायचा आहे, खूप असा लो फ्लेम आपल्याला करायचा नाही आहे पराठा भाजताना। गॅसचा फ्लेम जर आपण खूपच लो ठेवला तर आपले पराठे हे छान चांगले भाजले जाणार नाहीत। आता यावरती मी दोन्ही साईडनं ऑइल लावून घेते आणि छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं। थोडंसं आणखी ऑइल लावून घ्यायचं याच्यावरती। आता जसं जसं आपण हा पराठा भाजत जातो तसे तसे याच्या लेयर छान सुटू लागतात, तुम्ही बघू शकता। एका पराठ्याला मी असं छान खरपूस भाजून घेते आणि याच पराठ्यासारखाच दुसरा पराठासुद्धा भाजून घ्यायचा आहे। आपला पराठा छान खरपूस भाजून झाला आहे। आता हा पराठा एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचा आहे। छान भाजून झाला पराठा। आता आपण पराठ्याची स्टफिंग करूयात। आता पराठ्यावर जी आपण स्टफिंग बनवली होती ते असं चमच्याच्या सहाय्याने सेंटरला ठेवायचं आणि ह्यावर थोडंसं सॅलड ठेवायचं। जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही ठेवू शकता। मी यावर थोडंसं टोमॅटो केचप टाकून त्यावर थोडासा कांदा टाकून घेते। थोडंसं चाट मसाला पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं, लिंबू टाकायची गरज नाही, टोमॅटो सॉस वापरला आहे त्यामुळे। ह्याला दोन्ही साईडने छान असं पकडून टूथपिकच्या साहाय्याने किंवा बटर पेपरसुद्धा तुम्ही लावू शकता। तर आहे ना बनवणं सोपं, खूप छान टेस्टी लागतं। जे आपण पनीरची स्टफिंग बनवली आहे ना त्यामुळे आणि लच्छा पराठ्याचा क्रंचीनेस आहे त्यामुळे सुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना खूपच आवडेल। असंही सर्व करू शकता किंवा सॉससोबतसुद्धा देऊ शकता। दिसायलासुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा छान लागते। तुम्हाला पनीर रोलची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा। अशा छान छान व नवनवीन रेसिपीजसाठी कमल किचन अँड DIY चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।